शेतकरी नवरा नको ग बाय, मला शेतकरी नवरा नको ग बाय. कसं आहे गाणं आता? काय काय गाणे निघतात बाबा. जसा जसा काळ बदलेल ना तसे तसे गाणे निघतात. जसा काळ तसे गाणे. नाही, बरोबर आहे, काळाबरोबर माणसानं बदललं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण खऱ्या गोष्टीला पण विसरलं नाही पाहिजे. खरं ते खरंच असते, सोनं ते सोनंच असते. आणि खऱ्याची बरोबरी कधी येत नाही, खऱ्याचाच विजय असते कधी बी. आता कोणता नवरा करायला पाहिजे? आता पोरींनी शेतकरी नवरा नको, कारण की शेतात काम करावं लागतंय आणि खायला पाहिजे. आयतं खावं वाटतंय, फक्त काम नग. सिटीतला नवरा पाहिजे, नोकरदार नवरा पाहिजे. बरोबर आहे, काळाबरोबर बदललं पाहिजे, पण खरं विसरू नका ना. उकंड्याची पण दैना देव फेडून टाकीत असते म्हणतात ना. पहिली एक म्हण आहे आपली जुनी, आलेले दिवस राहत नसतेत, आलेला ढग राहत नसते. प्रत्येकाचे दिवस येत असतात, काही दिवस सासूचे, काही दिवस सुनाचे. पण खरं विसरून चालत नाही, खरं ते खरं असतंय. आता बघा, आता मग काय दुबईला जाऊन राहायचं का अमेरिकेला जाऊन राहायचं? काय करायचं? शेतकऱ्याला इकडं शेतामध्ये भरपूर जळण मिळतंय. कुठून बी जळण आणील, कसा बी स्वयंपाक बनवेल, काही बी करेन, कसं बी भागन. पण सिटीतल्या लोकांची किती परिस्थिती वाईट आहे आता समजा जर हीच परिस्थिती अशी युद्धाची जर बरेच दिवस चालत राहिली तर सिटीतल्या लोकांनी काय करायचं? म्हणजे मुली म्हणायच्या आणि गाणे पण निघायचे, मला शेतकरी नवरा नको ग बाय. आता अमेरिकेत का दुबईत का सिटीत का नोकरदार का काय, शेतकरी राजा होता आणि शेतकरी कायमस्वरूपी राजाच राहील. आता जरी शेतकऱ्याचे दिवस बेकार असले ना, येणारा काळ हा शेतकऱ्याचाच आहे. आणि खरं ते खरंच. बरोबर आहे का नाही? पटलं का नाही तुम्हाला? कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय श्रीराम.